आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. दादा, काय झाले? दैत्यासम भासणारा एक मानवीय राक्षस आपल्या विमानासमोर येऊन एका मोठ्या अपघातास कारणीभूत ठरला. मी त्याने भयभीत झालो नाही, त्याच्या मायावी शक्ती समक्ष नमलो नाही. मी अतिशय हिमतीने लढलो. तो आपल्या मुखातून विषयुक्त धूर सोडत होता. तो पार करून त्याचा पाठलाग केला मी. त्या धुराच्या प्रभावानेच सर्वांची शुद्ध हरपली. मी त्याला विमानातूनच मारून पळवून लावले. त्यानंतर विमानास जपून धरणीवर उतरवले. हा, खरेच की काय? हो भाऊजी, अविश्वसनीय परिस्थिती निर्माण झाली होती. संघर्ष करून मी त्यावर मात केली. अरे बापरे, त्याच्याशी झालेल्या मारामारीतच विमानास धक्का बसला होता. यास दुरुस्त करण्यास जरा वेळ लागेल. आता काय करावे? या परिसराच्या आजूबाजूसच मातंग ऋषींचा आश्रम असावयास हवा. आम्ही तेथे पायीच मार्गक्रमण करू. आम्ही परत येईपर्यंत या विमानास उड्डाण करण्यायोग्य बनवा म्हणजे झाले. हो, तुझा सल्ला योग्यच आहे. आपण प्रयाण करावे. तोवर मी हे विमान दुरुस्त करतो. आहा, किती आत्मीयता आहे या कुटुंबात. वात्सल्यमयी माता, कर्तव्यदक्ष पिता, त्यांचा आज्ञाधारी पुत्र. माझ्या भाग्यातही हे सर्व मिळाले असते तर. या सर्वाकरिता फार पुण्य करावे लागते. अरे अरे, त्याकरिता अश्रू का ढाळतोयस? अद्याप तुझा विवाह झालेला दिसत नाहीये मला. चिंता करू नको, मीच कन्या शोधून तुझा विवाह करून देईन. एका सुंदर पुत्राचा तूही पिता होशील. हो, खरंच. हा, आपण किती चांगले आहात. चला, विमान दुरुस्त करण्यात मी आपले सहाय्य करतो. मंद बुद्धीचे हे कसले कार्य? शत्रूला संपवण्याची अनमोल संधी चालून आली असताना ते सगळे विसरून त्याचे सहाय्य करत बसला आहे. क्षमा असावी माता. त्या तितरी सुमेरू राज्यास पाठवण्यास माझा विरोध होता, परंतु महाराज लंकाधिपतींनी माझे म्हणणे ऐकले नाही. हे, त्या मूर्खावर विश्वास ठेवून त्यास पाठवले होते. तित्री कधी कधी मूर्खपणाने निश्चित वागत असेल, परंतु त्या सुमेरू राज्यात पाठवणारा माझा पुत्र दशानन
मूर्ख नाहीये कालनेमी. हे तुला समजावयास हवे. कपट रूप धारण करण्यात, नेत्रांमध्ये धूळ फेकण्यात, वेश बदलण्यामध्ये तितीर अतिशय निपुण आहे. मेंढ्यांच्या गर्दीत लपलेल्या लांडग्याप्रमाणे कार्यपूर्ती करू शकतो. शत्रूच्या मागावर राहून योग्य वेळेची प्रतीक्षा करत कोणासही कळणार नाही तेव्हा त्यांना धरून आपले भक्ष्य बनवणारा महाबलशाली आहे तो. तो तो काही विद्यांमध्ये पारंगत आहे. सुमेरू राज्यात पाठवण्याकरिता रावणाने योग्य व्यक्तीचीच निवड केली आहे. परंतु काय करणार, पाप त्याला कधी कधी त्याच्या विसरण्याच्या सवयीने गोंधळ निर्माण होतो. राजमाता, तित्तिरी महाबलशाली, महापराक्रमी जरी असला तरी त्याच्या विसरण्याच्या सवयीमुळे तो संकटात सापडण्याची शक्यता आहे. अशा वेळी त्याला स्मरण करून देऊन त्याचा उद्देश काय आहे हे सांगणारा कोणीतरी हवा. आपण आज्ञा द्याल तर मी सुमेरू राज्यात जाऊन याची काळजी घेईन. ठीक आहे, तुला आज्ञा आहे. जा तू. जशी आज्ञा माते. महर्षींना प्रणाम गुरुवर्य. मुनिवर्य, आम्ही माझे मन भरेपर्यंत आधी मी या बालकास पाहून घेतो. माझ्या हृदयामध्ये आनंद भरून घेतो. तो दिवस मी कधी विसरू शकत नाही. पुत्र नसल्याचे दुःख घेऊन अंजना माझ्याकडे आली होती. महादेवांची आराधना करत तिने तपश्चर्या केली. त्रिनेत्रधारी शिवांचे वरदान वायुदेवांचा शुभाशीर्वादाने हा दिव्य पुत्र झाला आहे. आज तो शिवांश माझ्या नेत्रांसमोर येऊन उभा आहे. यास कितीही पाहिले तरी मनाची तृप्ती होत नाही. अंजना देवी, आमच्या या भाग्योदयाचे कारण आपले मार्गदर्शनच तर होते गुरुदेव. आणि आता आम्ही पुन्हा आपल्या समक्ष. तुमची दुविधा मी समजलो आहे महाराज. तुमच्या पुत्रास देवदेवतांनी अनेक नावे दिली आहेत. अशा स्थितीत आपण आपल्या इच्छेनुसार एक नाव देण्याच्या इच्छेने इथे आला आहात याची जाणीव आहे मला. होय गुरुवर्य, आमच्यावर कृपा करा. योग्य वेळी आणि योग्य ठिकाणी आपण आला आहात. या असीम सृष्टीचे भूत, भविष्य, वर्तमान
सर्व रहस्ये ज्याच्या उदरात लपलेली आहेत असा एक दैवी ग्रंथ आमच्या जवळ आहे. त्यामध्ये सर्वांचे नाव अंकित आहे. शिवांश असलेल्या या पुत्राचे नावही त्यात निश्चितच मिळेल. तिथे प्रस्थान करूया आपण. पूज्य गुरुवर्य, इथे सहस्त्र ग्रंथांचा संग्रह करून ठेवलेला आहे. यापैकी तो दैवी ग्रंथ कसा काय शोधणार हा विचार करून मी महाराणी अंजना देवी, त्या ग्रंथात शोधायची आवश्यकता नाही. भक्तिभावाने ध्यान करावयाचे आहे केवळ. देह आणि मन जर शुद्ध पवित्र असेल तर तो ग्रंथ आपोआप प्रकट होतो. यावे, विराजमान व्हावे, आसनस्थ व्हावे. महाराज केसरी, महाराणी अंजना देवी, हा दैवी ग्रंथ स्वयं आपल्या पुत्रास काय नाव द्यायचे आहे ते दाखवून देईल. या जीवाकरिता हजारो नावे असल्याची सूचना हा दैवी ग्रंथ देत आहे.
तर खूपच आश्चर्यचकित करणारी घटना आहे. शिवांशा संदर्भात हे इतके सहज सोपे नाही. परंतु ही आमच्याकरिता अत्यंत कष्टप्रद घटना आहे. माते, चिंता करू नकोस. तो महादेव आपल्याला कोणता ना कोणता तरी मार्ग सुचवेल. ओम ओम. दिव्यांजना, महाराज केसरी, तुमच्या पुत्राकरिता मी कुठल्याही एका नावाचा सल्ला देऊ शकणार नाही. परंतु त्या महादेवांच्या आशीर्वादात मा अक्षर उद्गोचर होत आहे. मा ने सुरू होणारे आपल्या इच्छेनुसार नाव आपल्या पुत्रास देऊ शकता, हा या ग्रंथाचा आदेश आहे. माते, चला, विमान दुरुस्त झाले. उड्डाण करण्यास अगदी सज्ज आहे. मित्रा, आपणास आता मातंग ऋषींच्या आश्रमात जावयास हवे. तिथून माझ्या कुटुंबाला घेऊन सुमेरू राज्यात जावयाचे आहे. मी आता निघतो. तू केलेल्या सहकार्याकरिता खूप खूप आभार. स्वामी, दैत्य, राक्षस, दुष्ट शक्तींच्या या घोर अरण्यात मला एकट्याला टाकून जाणार आपण? मला मित्र म्हणालात ना, मलाही आपल्या सोबत घेऊन चला स्वामी. अरण्या पलीकडे मार्गात सोडले तरीही चालेल, पण एकट्याने इथून जाण्यात भय वाटत आहे स्वामी. भय वाटते? हा सदानंद इथे असताना तुला भय वाटते? दैत्य असो, राक्षस असो, दुष्ट शक्ती असो, मला दुरून पाहूनच पळून जातात लांब. ये मित्रा, माझ्या विमानात येऊन बस. तुला अरण्याबाहेर नेऊन सोडतो. आपण किती दयाळू आहात. चल. हा तितिरी आणि त्याची बुद्धी ज्या उद्देशाने गेलाय ते विसरून विमानात स्वार झालाय. मूर्ख कुठला हा मूर्ख. याला याच्या कर्माचे स्मरण करून तरी द्यायचे कसे? मित्रा, पाहिलत का त्या पक्षाला? किती सुदृढ आहे हा. त्याचे मांसही तितकेच रुचकर असेल. या त्याची शिकार करूया. काय? त्या पक्षाला खाणार तू? हो. अरे रे, किती घाणेरडं बोलतोयस. मला मांस खूपच प्रिय आहे.
आणि त्यावर अशा पक्ष्यांचे मांस तर खूपच प्रिय आहे. असं ठीक आहे ठीक आहे. ज्याला जो आवडेल त्याने तो आहार करावा. एक गोष्ट सांग, तू हे लाकूड हातात धरून शिकार कशी काय करणार? या लाकडाने पहा तरी मित्रा. अरे तितिरी ये, मंद बुद्धी कुठल्या. तुझ्या मदती करता आलोय आणि मलाच मारून टाकण्याचा प्रयत्न करतोयस. नाही, मला दांडक्याने मारू नकोस. अचानक काय झालं मित्रा? माझ्याकडे असा काय पाहतोय मित्र? ए, कोण तुझा मित्र? माझ्या नेत्रांना केवळ तू भोजनाप्रमाणे भासत आहेस. तुला मी या क्षणी खाऊन टाकेन. नाही नाही नाही, माझ्या निकट येऊ नकोस. मला काही करू नकोस. मी तुला हात जोडतो. सोड मला. दया कर माझ्यावर.